नमस्कार मैत्रिणींनो, रात्रीचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि किचन ओटा पण सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. आहुंचं जेवण बाकी होतं तर तिकडे ते जेवण करत होते आणि पिल्लूला मी झोपी घातलेलं होतं. मी आता वाजलेले आहेत 11:45 तर मला आता अभ्यासालाच बसायचं होतं. तर मी इकडे PYQ रिव्हिजन करायला घेतलेली होती. तर कोणती लस दिल्यावर बाळ जास्त रडतात तर DPT लस दिल्यावर बाळ जास्त रडतात. गरोदरपणामध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराला देसुदा असे म्हणतात. रोग्याला बिछाण्यात घालताना पाण्याचे तापमान किती डिग्री असावेत तर 104 फॅरनहाईट. आता बाळाचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण व्हॉइस ओव्हर करताना बाळ जागी आहे. तर ॲनाफिलीस डासाच्या मादीच्या चावण्याद्वारे कोणता रोग होतो तर हिवताप हा रोग होतो. आणि काळा आजार कोणत्या आदिजीवामुळे होतो तर लेशमेनिया डोनोवानी ह्या आदिजीवामुळे होतं. अमेबियासिस हा रोग कोणत्या आदिजीवामुळे होतो तर अमिबा. स्लीपिंग सिकनेस हा कोणत्या आदिजीवामुळे होतो तर ट्रिपोनोसोमा ब्रुसी. टेसेटेसे नावाची माशी कोणत्या माशीमुळे कोणता रोग होतो तर स्लीपिंग सिकनेस. हत्तीपाय या रोगाचं वैज्ञानिक नाव काय आहे तर फिलिरियासिस हे नाव आहे. क्युलेक्स डासाची माशी चावल्यानंतर कोणता रोग होतो तर हत्तीपाय हा रोग होतो. तर ॲस्कॅरायसिस हा रोग कोणत्या जंतूमुळे होतो तर ॲस्कॅरायसिस लुम्ब्रिकायडेस. आणि नारू हा रोग कोणत्या जंतूमुळे होतो तर ग्युनिया जंतूमुळे होतो. खरूज हा रोग कोणत्या कवकामुळे होतो तर ॲस्कॅरायसिस कॅबिजमुळे होतो. आणि रिंगवर्म हा कोणत्या कवकामुळे होतो तर ट्रायकोडर्म कवक असं नाव आहे त्याचं. तर धोबी इच हा रोग कोणत्या कवकामुळे होतो तर टिनिया याच्यामुळे होतो. मायसोटोमा हा रोग कोणत्या कवकामुळे होतो तर H1N1 रोगाचे नाव काय तर स्वाईन फ्लू आहे. प्लेग हा आजार यार्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो. आणि पेंटाव्हॅलेंट ही रोग प्रतिबंधक लस रुबेलासाठी वापरत नाहीत. म्हणजे पेंटाव्हॅलेंट कोणत्या याच्यासाठी वापरत नाहीत तर रुबेलासाठी वापरत नाहीत. आणि राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश नाही तर विषम ज्वर या आजाराचा समावेश यामध्ये नाही आहे. तर ॲबॅन्डाझोल ही औषधी कृमींसाठी वापरली जाते. तर कुष्ठरोग हा बहुविध औषधोपचार किती कालावधीकरिता देतात तर 12 महिन्यासाठी देतात. 1 ग्राम स्निग्धापासून 9 किलो कॅलरीज उष्मांक मिळतात. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे 28 दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू. तर ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करतात. तर भारतात होणाऱ्या माता मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे रक्तस्राव. आणि नवजात बालकाचे 2500 ग्रॅमपेक्षा कमी असल्यास कमी वजनाचे बाळ असे म्हणतात. डेस रिटेन्शन वर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये भर देण्यात आलेला नाही. म्हणजे गरोदर मातांची नोंदणी सरकारी दवाखान्यामध्ये 12 आठवड्यापर्यंत करणे आवश्यक असते. तर सिलिकासिस हा रोग व्यावसायिक रोग आहे. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जंतूचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी 60 मिनिटाचा कालावधी लागतो. तर जननी सुरक्षेअंतर्गत ग्रामीण भागासाठी गरोदर मातेची प्रसूती आरोग्य संस्थे झाल्यास मातेस 700 रुपये लाभ दिला जातो. तर हिस्टेरिया या आजारात रोगी बेशुद्धीचे ढोंग करतो. तर प्रथिने हे शरीर निर्माणक अन्न आहे. आणि रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. सेंटक्रोमेन म्हणजे या गर्भनिरोधक गोळ्या आहेत तर त्याला छाया पण म्हणतात आणि दुसरं नाव म्हणजे सेंटक्रोमेन. तर इथे मी तेच मेन्शन करून घेत होते. तर या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. तर कांजण्या हा आजार हवेद्वारे पसरतो. आणि हिमोफिलिया हा आजार अनुवंशिक आजार आहे. आणि ग्वायटर हा विकार आयोडीनच्या कमतरतेमुळे. चला तर आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सबस्क्राईब